तर पाहता पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. इथनं आपण पाहता तीनगड टीमची बॅटिंग पहिल्यांदा पाहायला मिळाली. इथनं मात्र धावा जमवल्या. टोटल 4 षटकामध्ये 57 धावा. आता पाहायचं उत्तरार्धामध्ये गरज असेल ती म्हणजे वावंडल टीमला 58 धाव्यांची गरज असेल इथनं 4 षटकामध्ये उत्तरार्धामध्ये. डेफिनेटली पाहायचं इथनं मात्र आता गरज असेल उत्तरार्धामध्ये तब्बल 58 धाव्यांची. 57 धाव्यांचं लक्ष इथं मात्र सेट केलं गेलं. बघायचं आता इथनं मात्र तीनगड संघ किंवा वावंडल संघ कोणता संघ फाईट करेल तो म्हणजेच आपण पाहता मागची लढत झाली ती म्हणजेच वन वे विपक्ष आपण पाहिली ती म्हणजेच नर्सरीवाडी या ठिकाणी परास्त झाला संघ. इथनं मात्र पाहायचं आता वन वे टीमला फाईट करेल. जो संघ इथे जिंकेल तो दुसऱ्या सत्रामधली दुसरी लढत खेळेल आणि इथे मात्र पाहायचं जो संघ जिंकेल तो डेफिनेटली वन वे संघाला फाईट करेल. आता सलामी जोडी लगेच पाठवा मैदानामध्ये. इथनं मात्र वावंडल संघ टॉस जिंकला. आता पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. तब्बल जर विचार केला तर गोलंदाजी करत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली. 58 धाव्यांचं इथं लक्ष असेल. कंपल्सरी 24 चेंडू म्हणजे 4 षटकं अर्थातच आणि 58 धाव्यांची गरज इथनं पाहायला मिळेल. तर इथे मात्र आता ऑन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानामध्ये चालली आहे. संदीप आणि अंकुश अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथं मात्र डेफिनेटली पाहता आपण वावंडल टीमची धर्मवीर आणि कर्मवीर जोडी इथं मात्र मैदानामध्ये एंटर झाली आहे. गरज असेल इथनं समीकरण मित्रांनो पहा भरपूर मोठं आहे. इथनं मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. ज्याप्रमाणे फलंदाजी केली ना तीनघर टीमनं त्याप्रमाणे इथं मात्र कुठेतरी गोलंदाजीवरती भार द्यावा लागेल. नाहीतर या ठिकाणी मात्र जर थोडी चुकीची गोलंदाजी झाली तर त्याचा फायदा उचलला जाईल. इथं मात्र वावंडल संघाच्या बाजूनं सलामी जोडी मैदानामध्ये संदीप आणि अंकुश आणि बॉलिंग ट्रॅकवरती इथनं गोलंदाज आपण पाहाल तीनघर टीमचा. बघायचं तर गोलंदाज तीनघर टीमचा बॉलिंग ट्रॅकवरती पाहाल. पहिलं षटक पिवंत षटक घेऊन येतो तो म्हणजे शरद. पहिलाच बॉल इथनं पाहायचा स्ट्राईकला फलंदाज आपण संदीपला पाहाल. पहिल्याच बॉलवरती वाईट. पहा गणेश आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर कित्येक असे गोलंदाज झाले ज्याने पहिल्याच बॉलवरती वाईट बॉल फेकलेत. आज देखील जर विचार केला तर या गोलंदाजाने देखील आजच्या दिवसातील जर पाहिलं तरी ही अंतिम लढत असेल पहिल्या सत्रातील. आणि त्यामध्ये पाहता तर गोलंदाज उत्तरार्धामध्ये पहिल्याच बॉलवरती वाईट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. इथनं पाहायचा खोलगट टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा डीपेक्षा कव्हरला चेंडू चालला परंतु थर्ड सर्कलच्या आतमध्ये मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. इथनं मात्र जर पाहिलं तर एक धाव आली आहे. इथनं अकाउंट ओपन झालं ते म्हणजेच वावंडल टीमचं.
पहिल्याच बॉलवरती वाईट बॉल पाहिला, त्यानंतर इथे जर विचार केला तर एक धाव आली आहे. पॉईंटचे क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होतं, तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धावेवरती समाधान, स्ट्राईक रोटेट होईल इथं आता पाहू शकाल आपण. ऑन स्ट्राईकला फलंदाज अंकुश. यावेळी पाहता ट्रॅप केलं, चेंडू चालला सरळ वाईड स्लॉगला, मात्र पाहता मिस आउटफील्ड थोडीशी खराब आहे. तिथनं मात्र बघता बघता चित्याच्या सप्लाईनं या 2 धावा कन्वर्ट करतील. सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट्स इथनं पाहायला मिळतं. 2च्या मदतीनं तर 4 धावा धावपटलावरती. 2 चेंडूचा वाजवी इथं खेळ समाप्त झाला. पिवांच्या षटकामध्ये मी म्हणतो मित्रांनो, हाणामारी होणं गरजेचं असतं आणि इथे ते होईल का? एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र यावेळी पाहायचा हा चेंडू फुलर लेन्सचा आहे आणि त्या बॉलवरती पाठवलं. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या लगत बिमार चेंडू घोषित केला पंचांनी. इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. पहा मित्रांनो, हाईट या चेंडूवरती कुठेतरी अतिरिक्त पाहायला मिळाली आणि डेफिनेटली जर पाहिलं तर त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला तो म्हणजे फलंदाज. आपण पाहिलं तर अंकुशनं आणि फ्रीट असेल या बॉलवरती. इथनं मात्र फ्रीटचा वापर केला जाईल का? फलंदाज आपण पाहता अंकुश आणि स्ट्राईकला इथनं मात्र खेळी करतोय. 5च्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 5 मध्ये प्रवेश करेल? म्हणजे डेफिनेटली जर विचार केला तर इथनं टॉप 5 निश्चितच 4 संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलेत. आजचा दिवस मेगा फायनलचा आहे आणि इथनं मात्र डेफिनेटली पाहता अद्याप 2 मॅचेस आपल्याला या ठिकाणी बॅलन्स दिसतील. यावेळी पाहायचं डेफिनेटली डॉट बॉलची समाप्ती. या सामन्यात जो जिंकेल तो दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत या ठिकाणी 1 वे टीमच्या सोबत खेळेल आणि त्या सामन्यात जो जिंकेल तो मात्र या ठिकाणी डेफिनेटली आपण पाहता तर पोकरवाडी संघाला फाईट करेल आणि तिथनं मग टॉप 5चं तिकीट इथनं दिलं जाईल की कोणता संघ टॉप 5 ला जाईल. पाहायचं आता इथनं पाहू शकाल आपण. सुरेख पुन्हा एकदा त्याच ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू, त्याच वेगामध्ये. यावेळी मात्र चेंडूला रिलीज केलं जातं. डॉट बॉलची समाप्ती इथनं मात्र पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या अखेरीस धावपटलावरती थांबल्यात त्या म्हणजे 9 धावा आतापर्यंत. इथनं मात्र माउंटल टीमच्या पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. मोठा फटका आला. लो चेंडूवरती फ्रीटची नामी संधी दिली, परंतु फ्रीट पासून जी डॉट बॉलची सुरुवात झाली ती सुरुवात आतापर्यंत. चेंडू समाप्त झालेत गोलंदाजाचे आतापर्यंत. शेवटचा अंतिम बॉल असेल. 5 चेंडू समाप्त झालेत. अंतिम बॉल इथे पहा, सेम टू सेम. म्हणजे पहा मित्रांनो, 4 चेंडू इथं डॉट झाले. कुठेतरी महागडी गोलंदाजी राहील का या ठिकाणी आपण पाहता शरदच्या माध्यमातून. इथनं मात्र जर विचार केला तर बॅटिंग मार्कवरती अंकुशला आपण पाहता पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तिथनं जर पाहिलं तर मात्र बॅक टू बॅक 4 चेंडू त्याच्याकडे वैयक्तिक डॉट खेळले गेले. आता संघाची धावसंख्या धावपटलावरती आपण पाहता 9. समीकरण इथनं जर मित्रांनो पहा, समीकरण तब्बल होतं 58 धाव्यांचं. 57 धावा कुठून काढल्या तर 3 टीमनं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं ऑनडॉल टीमनं. मात्र पहा गोलंदाजी करत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी झाली आणि या ठिकाणी मात्र 58 धाव्यांचा पाठला करायचा होता. 9 धावा आल्यात. अद्याप 18 चेंडू आणि समीकरण राहिले उर्वरित ते म्हणजेच इथनं 49 धाव्यांचं. पाच आता इथं समीकरणामध्ये बदल पहा मित्रांनो. 9 धाव्यांना थोडासा फरक पडतो. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर इस्लामबे टीमचा 2 सामने मित्रांनो त्याचा संघ खेळला. पहिल्या राऊंड मध्ये 2 धाव्याने फायनलाइज केलं. दुसऱ्या फेरीमध्ये देखील जर विचार केला तर 2 धाव्याने फायनलाइज केलं आणि त्या 2 धावेचा पूर्णपणे जर विचार केला तर त्या संघाला इथे मात्र किंमत मोजावी लागली आणि सामना इथनं सोडावा लागला. पाहायचं आता वर्तमान लढत पाहता आपण. एका बाजूला 3 घर त्यांच्या अगेन्स्ट वावंडल रवीचा संघ आपल्याला खेळताना दिसतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आल्या 9. 18 चेंडू आता 49 धाव्यांची गरज आहे आणि इथनं मैदानामध्ये जर विचार केला तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहता संदीप आणि अंकुश. एका चेंडूने 1 धाव त्यांनी जमवली आहे. संदीप वैयक्तिक खेळी आतापर्यंत 1 धावेची राहिली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक लागला. फुलर लेनचा बॉल. यावेळी पाहता आपण फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये चालला मिड विकेटला. इथनं मात्र जर पाहिलं तर प्लीज ओरडायचं नाही आहेत ना, विनंती करतो. वाउंडल संघ ओरडायचे नाहीत ना. जाऊया मॅच खेळा. डेफिनेटली आपण पाहता डगआउट पत्र आवाज द्या, परंतु मैदानामध्ये पंच आहेत आणि त्या ठिकाणी जो काही डिसिजन असेल तो पंचांकडनं कंटिन्यूपणे आपण जर विचार केला तर अचूक डिसिजन आतापर्यंत त्यांचे आलेतच. आमचे असतील भरत वाघमारे असेल, त्यानंतर यावेळी पाहायचं गोलंदाज सयार. मात्र हा आता लाईन भरकडली आहे. इथनं मात्र वाईट बॉल दर्शवला जाईल. वाईटच्या मदतीने थोडा पुढे संघ सरकेल. टोटल धावा धावपटलावरती इथनं 11 धावा धावपटलावरती.
स्ट्राईकला फलंदाज, ज्या फलंदाजानं बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट केले तोच मात्र या ठिकाणी खेळतोय. मोठे फटके येणे गरजेचं आहे. गोलंदाज पाहता या ठिकाणी आपण विचार केला तर 3 गडी टीमचा रोहित, यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल, लाईन बरगडली गोलंदाजानं. इथे कुठेतरी या वाईट चेंडूची किंमत 3 गडी टीमला मात्र मोजावी लागेल. ज्याप्रमाणे धावा जमा केल्यात ना 57 धावा आणि 58चं लक्ष या ठिकाणी सेट केलं गेलं, पण त्या धावा इथनं मात्र डेफिनेटली आपल्याला डिफेन्स करायचे आहेत. इथनं मात्र डिफेन्स करायचे. अशा प्रकारचे वाईट चेंडू आले तर त्यानंतर मात्र थोडीशी अडचणी निर्माण होतील. मात्र बघायचं या षटकातील जर विचार केला तर चेंडू समाप्त झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त एक. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर लाईन भरकटली गोलंदाजानं. पुन्हा एकदा रोहित तयार. यावेळी पायाचा ऑफ साईडला चेंडू कटवला, चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक येतील तिथं मात्र थर्ड सर्कलच्या आतमध्ये पकडला जातो चेंडू. इथे मात्र जर पाहिलं तर एका धाबेवरती इथं मात्र समाधान मानावं लागेल, ते म्हणजेच बाउंडल टीमला. एका धाब्याच्या मदतीने पुढे सरकतो संघ. पाहता आपण मित्रांनो जर विचार केला गोलंदाजीचा तर मात्र वाईट बॉल आले, एकेरी दुहेरी धावेनं संघ मात्र पुढे जाणार नाहीये, याची देखील नोंद घ्या बाउंडल संघ. आपल्याला मोठे फटके मारायचे आहेत. ज्याप्रमाणे 3 गड टीमनं या ठिकाणी बॅटिंग केली त्याप्रमाणे मात्र या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. 58 धावांचं ते मोठं लक्ष्य पार करायचं आहे. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा नेटचा संपर्क नाहीये. तिथे जर पाहिलं तर एक धाव इथं मात्र जर आपल्याला पाहायला मिळते. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या डेफिनेटली पुढे सरकेल, 14 या अंकावरती यावेळी मात्र संघ पोहोचेल. चेंडू झाले समाप्ती षटकातील 3. अद्यापही 3 चेंडू इथे बाकी आहेत. 2 चेंडू वाईट आले. जर या ठिकाणी ते 2 चेंडू वाईट नसते तर अद्याप 5 चेंडू समाप्त झाले असते, परंतु बघायचं अद्याप मॅच बॅलन्स आहे. यावेळी पहा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी स्क्वेअर लेग बाउंड्री आणि त्यानंतर डीप मिड विकेट च्या मध्ये हा झेल पकडला जातो आणि विकेट क्रमांक इथं मैदानाच्या बाहेर पहिलं तंबूच्या असलेला बाउंडल टीमचा पहिला गडी बाद झाला. या ठिकाणी आपण पाहता फलंदाज बाद होईल, तो म्हणजेच अंकुश पारीचा अंत. पाहायचा तर गोलंदाज तयार, नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. पाहायचा गेल्या बॅटचा फेस केला. इथनं मात्र पाहता फलंदाज आपण पाहता संजयच्या बॅट मधून इथनं मात्र मोठा प्रहार 6 धावेनं. आता पाहायला पण वाउंडल टीम जाऊन पोहोचेल टोटल 20 या अंकावरती. 20 धावा दाबडल्यावरती लागल्यात. 58 धाव्यांची इथनं मात्र गरज अद्यापही पहा मित्रांनो, 38 धाव्यांची गरज इथं असेल. डेफिनेटली अद्यापही मॅच बरीच बॅलन्स आहे. कोणताही संघाने इथे मात्र वर्चस्व गाजवलं नाही असं दिसतं. बॅटिंग करत असताना पाहिलं मित्रांनो दुसरं षटक आणि इथे पहा संजयच्या बॅट मधून यावेळी दमदार फटका, गॅप शॉट सिलेक्शन. यावेळी पाहता वाईडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेट च्या मधनं हा चेंडू सीमा पलीकडं चौकार. तब्बल 24 धावा धापटण्यावरती आणि इथे जर विचार केला तर षटक क्रमांक आपण पाहता दुसरं झालं समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस इथनं मात्र धावसंख्या 24 धावा ऑन स्कोअर बोर्ड वरती लागल्यात. पहा मित्रांनो 38 धावा अद्यापही लागत होत्या. आता जर विचार केला तर 34 धाव्यांची गरज इथं असेल. 12 चेंडू 34 धाव्यांची गरज. 12 चेंडू मध्ये मित्रांनो 24 धावा गमावल्या, त्या म्हणजेच वाउंडल टीमनं इथनं आता गरज असेल 12 चेंडू आणि कंपल्सरी 34 धाव्यांची गरज असेल. पाहायचं समीकरण कोणत्या बाजूने इकडे मात्र झोकावेल. नेक्स्ट मॅच देखील आपल्या भेटीला येईल, ती म्हणजेच वन वे संघ इथे मात्र डेफिनेटली एक सामना जिंकून आराम करतोय. त्या संघाला फाईट करावी लागेल. इथे जो संघ जिंकेल त्याला ती मॅच 3 षटकांची असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीमधली जी मॅच होईल त्या सामन्यात जो जिंकेल तो फाईट करेल पोखरवाडी टीमला आणि मग त्या मॅच मधनं टॉप 5 चं तिकीट इथनं मात्र दिलं जाईल. गोलंदाज होईल 3 गडी टीमचा.
जयदू पहिल्याच बॉलवरती. इथनं जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिलाच बॉल इथनं मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायचं मित्रांनो. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, पहिला गोलंदाज होता तो म्हणजेच शरद, त्यानंतर दुसरा गोलंदाज रोहित आणि तिसरा गोलंदाज जयदू. चांगली गोलंदाजी राहिली आहे आजच्या दिवसामध्ये. पाहता आपण 2 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. आता मित्रांनो पहा 2 षटकामध्ये 34 धावांची गरज असताना पहिला बॉल डॉट येतं. यावेळी पहा फटका हवेत आहे. इथे मात्र पाहता मिड विकेटला शतरक्षक फंबल झालेत. सूर्याची किरणं डोल्यावरती पडली जणू आणि तिथे मात्र पाहता झेल सुटला परंतु चेंडूला अडवलं आणि डेफिनेटली आपण जर पाहिलं तर इथे मात्र 2 धावा चित्याच्या चपळाईनं पहिल्या बॉलवरती डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती जयतूला पाहता. यावेळी पाहू शकाल हा फटका चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, अडवला जाईल का परंतु नाही. पंच आमच्याकडे येत आहेत तोपर्यंत पाहता चौकारचा इशारा आमच्यापर्यंत येईल आणि 4 धावेच्या मदतीनं तर अंपायर जो काही डिसिजन असेल तो आपला द्या. 5 गडी आपण 38 विकेट किपरच्या मागच्या बाजूला पाहिले. इथनं काय असेल पंच डिसिजन द्या. नो चेंडू. यस फायनली नो चेंडू असेल. इथनं मात्र फ्री हिट असेल पुढच्या बॉलला. तर पाहायचं या ठिकाणी मात्र नो चेंडू. डेफिनेटली आपण पाहता इथनं जर पाहिलं तर चुक्या घडत आहेत फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. पहा मित्रांनो कंपल्सरी विकेट किपरच्या मागच्या बाजूला आपण पाहिलं तर इथनं मात्र 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर 1 आणि त्यानंतर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप आणि विकेट किपर असे पकडून 4 गडी आपल्याला पाहायला मिळतील. डेफिनेटली या ठिकाणी जर आता विचार केला तर इथनं मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतील षटकातील 2. या बॉलवरती पहा फ्री हिटचा चेंडू होता. इथनं मात्र स्क्वेअर लेग फटका चाललाय. थोडंसं पंबल झालेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. इथनं मात्र 2च्या मदतीने आता संघ पुढे चालला. इथनं पाहता संदीप आणि संजय अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा धावपटलावरती 33 धावा यावेळी आपल्याला पाहायला मिळतात. पहा मित्रांनो 58 धावेचं लक्ष इथनं मात्र सेट गेलं. आता बघायचं यावेळी मात्र फटका हवेत. इथनं पाहायचं झेल होईल का सुखरूपरित्या. झेल पकडला तिथे पाहायचंय. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच वाउंडल टीमचा मैदानाच्या बाहेर. संदीपच्या पारीचा अंत म्हणजे सलामीची जोडी मैदानामध्ये गेली होती संदीप आणि अंकुश. ती जोडी मात्र मैदानाच्या बाहेर आली आहे. आता इथनं बघायचं नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल. मिलिंद, संजय आणि मिलिंद अशी जोडी मैदानामध्ये आता खेळताना दिसेल. नाईट नंबर 3 आणि 4 ची धावा धावपटल्यावरती पाहता त्या म्हणजे फक्त आणि फक्त आता 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चेंडू समाप्त झाले. षटकातील 4 चेंडू. अंतिम 2 चेंडू इथे शिल्लक असतील आणि या 2 चेंडूवरती आता मात्र फटकेबाजी करावी लागेल. त्यानंतर विनंती करतो इथनं 1 वे टीम आपण देखील तयार राहा. लगेच 1 वे टीम या आपण लगेच इकडे येऊन थांबायचं. मॅच झाल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. इथनं 3 षटकांची मॅच पाहायला मिळेल. 1 वे विपक्ष जो संघ जिंकेल मात्र पाहायचं इथे अशा प्रकारचे डॉट चेंडू मात्र प्रेशर क्रिएट करू शकतात. ते म्हणजेच वाउंडल टीम वरती डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. इथनं मात्र प्रेशर क्रिएट झाला. गोलंदाज पाल बॉलिंग ट्रॅक वरती. इथनं मात्र जयतू जाणे 1 चेंडू नो फेकला. नो अशा कारणाने फेकला की त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटची चुकी झाली आहे. मात्र पाहायचं डेफिनेटली आपण पाहता मित्रांनो ह्या बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. यावेळी पहा मिलिंदच्या बॅटना फेस खोलला. वाईडिश लॉंगरला चेंडू चालला. व्ही शेप मध्ये मारला होता. सिंगलला डबल मध्ये कंप्लीट केलं आणि या 2च्या मदतीनं आता या ठिकाणी पाहता वाउंडल टीम जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 35 अंकावरती.
आणि डेफिनेटली आता समीकरण राहिलं ते म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज इथनं मात्र वावंडल टीमला. तर या लगेच वनवे संघ या आपण देऊन थांबा टॉससाठी. 3 षटकांची मॅच असेल दुसऱ्या सत्रातील दुसरी मॅच. बघा या ठिकाणी हा फटका चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. अंतिम षटक प्रगतीपथावरती आलं. इथनं मात्र 6 चेंडू 23 धाब्यांची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकाराला 41 धावा धापटल्यावरती लागला. आता इथनं गरज असेल 5 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. 5 चेंडू 17 धावा. बघा मित्रांनो मॅच मध्ये शिरकाव करतो की काय इथनं मात्र वावंडल संघ. कारण की मित्रांनो पहिलं षटक फेकलं होतं शरदनं, त्यानं धावा इथनं खर्च केला तर 9. दुसऱ्या षटकात आल्या तर 15 धावा आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर जैतून ते षटक फेकलं. यावेळी पहा लिडिंग एज लागली बॅटची. तिथे मात्र डॉट बॉल, कोणत्या प्रकारची धाव येणार नाही. डेफिनेटली डॉट बॉल ची समाप्ती पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये 17ची गरज असताना 18 डॉट बॉल आलाय. येणारे 4 चेंडू इथनं मात्र 17 धावांची गरज. चेंडू चालला ऑफ साइडला फटका. यावेळी मात्र पाहता आपण शॉर्ट टू मिड ऑफचे क्षेत्ररक्षक येतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना मिलिंदच्या पारीचा अंत होईल. विकेट सॅक्रिफाईस इथं करावी लागेल मिलिंदला आणि फलंदाज बाद. इथनं पाहता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावेवरती. पहा मित्रांनो 4 चेंडू 17, 1 चेंडू निघून चालला 1 धाव आली आहे. आता येणार 3 चेंडू आणि इथं 16 धाव्यांची गरज आहे. ती म्हणजे आपण पाहू शकाल वावंडल टीमला. बघायचं आता नौका फलंदाज राजेश मैदानामध्ये एंटर झालाय. इथनं पाहता स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल तो म्हणजेच संजय. या ठिकाणी मात्र वाईडचा इशारा पंच दर्शवतील. वाईडच्या मदतीनं अकाउंट मध्ये धावा जमा होतील. मित्रांनो समीकरण या ठिकाणचा विचार केला तर 43 धावा धापटल्यावरती लागल्या. अद्याप गरज आहे. इथनं चेंडू शिल्लक असतील. षटकातील 3 चेंडू असतील. बघायचं 3 चेंडू 15 धावेची गरज. बॅटची पुन्हा एकदा लेडिंग एज, परंतु विकेट किपर त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डॉट बॉलची समाप्ती इथनं मात्र पाहायला मिळाली. डेफिनेटली आता पाहता 2 चेंडू आणि 15 धावा. या बॉलवरती चेंडू हवेत. इथनं मात्र चुकी घडी चुकी आहे आणि इथनं मात्र पाहता आपण मित्रांनो विकेटचं पतन झालं असतं, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावेच्या मदतीने आता सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. आणि पाहू शकाल आपण या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पकड मजबूत करताना दिसेल तो म्हणजेच तिनघर संघ. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवरती पहा सामना जिंकला. इथनं मात्र तिनघर टीमनं शेवटपर्यंत झुंज देता आली नाही वावंडल टीमला. विश हार्ड लक इथनं मात्र वावंडल संघ. आणि व्हेरी व्हेरी इथनं मात्र जर विचार केला तर ऑल द बेस्ट तिनघर संघ. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहाल वनवे विपक्ष तिनघर यांच्यामध्ये ही लढत असेल 3 षटकांची.